आज दुपारीच पाऊस आला आणि पाऊस आला की इकडे गायी येतातच. आणि मागच्या साईडला बघा भरपूर अशा गायी आलेल्या आहे. आणि पाऊस असला की छान इकडे हिरवं असतं आणि त्या येतात, नाहीतर मग अशा दिसणार नाही. आणि बघा आता आभाळाचं वातावरण पुन्हा तसंच झालेलं आहे. पाऊस येऊन गेला पण परत येण्याची शक्यता आहे. आणि बाहेर इतका कचरा झालेला आहे पावसामुळे, पूर्ण वरची माती इथे जमा झाली. तर आता ते क्लीन करायचं होतं मला. त्यानंतर इथे आज शेवड्या आणि पापडा तो बनवून आणलेला आहे. आता हा बनवूनच घेते मी, कारण मला तर काही फारसं जमत नाही. तर इथे 1 किलो पापडा आणि 3 किलो शेवळ्या असं बनवलेलं आहे. दरवर्षी मी एवढंच बनवते. तर 3 किलो शेवळ्या मला लागतातच. मागच्या वर्षी 3 किलो केल्या तर बरोबर पुरल्या त्या मला. फक्त थोड्या असतील तर 120 रुपये किलोनी करून देतात त्या. आणि पापडा 1 किलो तर तो 220 रुपये किलोनी. तर पापडा तर पुरणार नाही, कारण मागच्या वर्षी 1 किलो केला ना, लवकरच संपला. तर आता यावर्षी बघते, विचार करते की 2 किलोचा तरी बनवायचा. तर तो परत सांगेल मी नंतर, पण म्हटलं आता आहे तो ठेवून देऊया. आणि छान बनवतात त्या. गहू आणि थोडा रवा मिक्स करून शेवड्या करतात. बाकी ठिकाणी जर केलं ना तर जास्तीत जास्त रव्याच्याच करतात, तर त्या काही फारशा खायला चांगल्या वाटत नाही. मग म्हटलं चला आता डबे आहे खाली, तर हे डबे काही घासायचे होते, काही याच्यामध्ये सामान ठेवायचं होतं. आणि शेवळ्याचा डबा तो पण घासायचा आहे मला. तर हे डबे सगळे भरून ठेवले, ज्याच्यामध्ये पापडा भरला, शेवळ्या तर भरल्या नाही, त्या आता डबा घासल्यानंतरच ठेवेल त्यात. आणि जे की बटाट्याचे पापड केले होते ते भरून ठेवले. आता मागच्या वर्षीचे काही जुने पापड होते, तर म्हटलं ते दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचे आणि यावर्षी केले ते वेगळे ठेवायचे. आता याला मला पेपर लावायचे होते, पेपर संपलेले. तर एक पेपर आता नवीन विकत आणावा लागेल, वाचून झालं की तोच पेपर मग डब्याला लावणार. आणि कसं होतं ना, पेपर लावलं ना तर त्याच्यामध्ये कुठलेही म्हणजे किडे वगैरे होत नाही आणि पॅक बंद असतं. त्यानंतर ह्या मिरच्या, आता ह्या मिरच्याकडे लक्षच नव्हतं माझं. ह्या मी डीमार्टमधून आणलेल्या होत्या तळायसाठी. तर बऱ्याच दिवसाच्या होत्या त्या. म्हटलं चला ह्या वाळवून ठेवते आणि तळायला होतात त्या. आता गावावरून आणलेल्या होत्या तर त्याच वापरायची. आणि जास्त नाही, 2 महिने झाले असेल या मिरच्या आणून, पण जे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं ना लक्षातच येत नाही. आणि तेच प्लॅस्टिकमध्ये असलं तर लगेच लक्षात येतं. म्हटलं जाऊ द्या, आता त्या दिसल्या तर वाळून घेते, आणि ऊन असली तरच लक्षात येतं काही वाळवायचं. आता ही रॅक मला साफ करायची आहे, आता कधी करणं होते माहिती नाही. त्यानंतर या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बघितलं तर ते मी कृषी प्रदर्शनीमधून नाचणीचे पापड आणले होते ते दिसले. आणि एवढ्या दिवसापासून शोधत होती तर म्हणजे दिसलेच नाही, आणि त्या डब्यामध्ये लक्षातच आलं नाही. सहसा मी ते खालच्या डब्यामध्ये ठेवत नाही जास्त. पण मग आता बघितलं तर ते दिसले, तेही वाढवायचे होते. त्यानंतर इथे थोडं तिखट होतं, म्हटलं ते काढून घेऊया, कारण तिखट संपलेलं होतं आणि ते करायचं होतं. तर काल करणार होती, मिक्सरचं भांडं घासायला होतं, मग ते राहून गेलं. असंच छोटे मोठे कोणते कारणं असले तर मग ते राहूनच जातं. तर इथे हे तिखट काढून घेतलं. त्यानंतर इथे कपडे काढायचे होते. आणि आता हा व्हिडिओ मी 2 दिवसा मिळून केलेला आहे. तर इथे कपडे वगैरे काढून घेतले. त्यानंतर हे झाडायचं आहे. आणि कपडे आता 2-3 दिवस झाले रोजचेच निघत आहे. आता मुलगी गावावरून आली की कपडे अर्धे अर्धे थोडे थोडे काही ना काही असतातच, आणि रोजचे डेली ते असतातच. तर त्यानंतर बघा इथे हा जो ड्रम आहे ना, तर हा ड्रम याच्यामध्ये इतकं सामान झालेलं आहे भरपूर असं. कारण गहू तांदळाचे जे ते कट्टे असतात ना, पिशव्या, त्याच भरपूर झालेल्या आहे. तर त्या मला व्यवस्थित ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर म्हटलं ते करून घेते. तर त्यानंतर इथे कपडे वगैरे ठेवले, भांडे झाले, म्हटलं हे क्लीन करून घेऊया. आता दुपारची कामं पण तेच रुटीन असतं आपलं, जे की सकाळचं असतं ते. फक्त एवढं आहे की दुपारी थोडे कामं कमी असतात आणि सकाळच्या वेळेस भरपूर असतात. त्यानंतर इथे बाहेर झाडायला घेतलं. आता हे पावसामुळे खूप कचरा झालेला होता आणि खूप धूळ थरं. इकडे तर इतकं माती होत नाही, ओलं होत नाही, पण जी पुढच्या साईडला स्टँड वगैरे आहे ना तिथे भरपूर होतं. तर ते घासून काढावं लागतं, नाहीतर मग सगळे मातीचे पाय घरात येतात. त्यानंतर कामं वगैरे आटोपली. संध्याकाळचे 6:30 वाजले. आता म्हटलं चला दिवावात करूया, नंतर स्वयंपाकाची तयारी. तर इथे देवाजवळ दिवा लावायचा होता. आता दिवा छोटा असल्यामुळे तो लवकरच विझतो, काही दिवसभर तो राहत नाही. त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. मला इथे भरपूर असे झुरळ दिसले, जे की देवाचं भांडे धुवायचं परात होतं त्याखाली, आणि ते देवाचे कपडे होते त्यामध्ये पण दिसले. म्हटलं चला हे सगळे धुवून टाकूया सर्व. आणि आज पौर्णिमा पण होती. पौर्णिमा असली की मग सगळं धुवून घेते मी. तर पौर्णिमा 2 दिवस होती, तर मी कालचीच केलेली आहे. त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ कालचा आहे, तुम्हाला आज बघायला मिळेल.
तर ते सगळं केलं आणि कपडे भिजत ठेवले. म्हटलं थोडा वेळ आता हे जिऱ्याचं पाणी उकळून घेतलं ते घेते, कारण घशाचा खूपच त्रास होत आहे आणि हे जर पाणी घेतलं ना तर बरं वाटतं थोडं. आणि उन्हाळ्याचा गरमी असल्यामुळे गरम पाणी मी एवढ्यामध्ये पित नाही आहे, त्याच्यामुळे जास्तच त्रास वाढला. त्यानंतर बघा बाहेरचं सगळं क्लीन केलेलं आहे आणि आता कपडे धुवायचे होते देवायचे, तर म्हटलं त्याआधी हे भांडे इकडे घासायला नेऊन ठेवते, ही रूम आवरते, नंतरच ते काम करते. रूम वगैरे आवरायच्याच होत्या, तर इथे बेड आवरायला घेतला आणि सोफा वगैरे आवरून घेतला. तर हे सोफ्याचे कवर आता उद्या धुवून टाकणार. आता परत ऋषी गावाला चालली 2 दिवसांनी, म्हणजे ती 3-4 तारखेला जाईल. ती गेली की मग मी पण जाण्याचा विचार करत आहे गावाला. म्हटलं चला तेवढे दिवस आपण 4-8 दिवस थोडं जाऊन येऊया. गावाला यासाठी जायला पाहत नाही मी, कारण तिकडे एकतर नेटचा प्रॉब्लेम होत असतो आणि अजिबात नेट चालत नाही, त्यामुळे मी टाळते. पण आता एकटीला घरी बोर होईल म्हणून म्हटलं आपण पण जाऊन येऊ. तर आता बघते काय होते. तर त्यानंतर हॉल आवरला आणि आता इथे किचन आवरायला घेतली. तर इथे किचनमधलं सगळं भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवले. आता फक्त रूम झाडायची होती, तर ती झाडून घेतली. आणि कॉक्रोच कुठूनच तयार होतात तेच कळत नाही, कुठे काय ठेवायचं हेच समजत नाही, खूप असे म्हणजे निघतातच ते. त्यानंतर इथे हे देवाचे कपडे म्हटलं चला धुवून घेऊया. आणि हे मी एका पराती म्हणजे मोठं जे भांडं असतं वाटं, त्यामध्ये सर्फ टाकून भिजत घातले. परत दुसरं एक भांडं घेतलं, तर असे हातानेच धुवून घेते आणि घरातलंच पाणी घेते धुण्यासाठी, बाहेरचं वापरत नाही. त्यानंतर इथे नाश्ता, तर नाश्त्यामध्ये करायचा होता उपमा. आता हा रवा भरपूर दिवसाचा आहे, म्हणजे दिवाळीत आणलेला आहे, तर मला त्याची स्मेल थोडी वेगळीच आली. पण म्हटलं आता थोडंसं आहे संपून घेऊया, तर त्याचा उपमा केला, कसा होते कोणास ठाऊक. तर इथे उपमा वगैरे केला आणि थोडा आमच्याकडे मऊच पाहिजे असतो, जास्त असा कोरडा नाही, तर थोडं पाणी जास्तच टाकते मी, असा असला तर रुची खाते. तर उपमा वगैरे झाला आणि आता करायचे होते भांडे. तर हे सध्या आहे ना, याच्यावरती बघा ही जी बॅग ठेवली मी ट्रॉली बॅग, ती परत काढायची होती. आताच ती धुवून पुसून ठेवली, आता परत काढणे आहे. त्यानंतर सगळे कामं आटोपले आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर आज विचार केला राजमा, बटाट्याची भाजी, भात, काही साध्या चपात्या आणि पुरी असं करायचं. त्यासाठी मी इथे 2 बटाटे उकळायला ठेवले आणि राजमा. तर म्हटलं हे उकळून होईपर्यंत भात आणि चपात्याचं होऊन जाते. पण मग पुन्हा विचार केला, म्हटलं नको पुरी, कारण ते जर तेलकट खाल्लं ना परत खोकल्याचा त्रास होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तेलकट कोणी खायला पाहत नाही. म्हटलं पौर्णिमा आहे, काहीतरी करायचं. पण मग पुन्हा विचार केला की नको, अजून तेलकट केलं आणि अजून सर्दी म्हणजे खोकल्याचा त्रास झाला तर म्हटलं जाऊ द्या, नाही करायचं. तर तेच बटाटे मी भाजीमध्ये टाकणार आहे आता, त्याची काही वेगळी भाजी करणार नाही. कुकर लावला, कणिक मळली, एकीकडे भात होत आहे, तोपर्यंत म्हटलं चला देवपूजा करून घेऊया. तिथे पूजा करायला घेतली आणि देवाची ओटी वगैरे केली, कारण पौर्णिमा असली की मग आज विडा वगैरे करावा लागतो. तर इकडे देवपूजा होईपर्यंत माझा कुकर होऊन जाते, एकीकडे भात पण होतो, मग लगेच चपात्या करायला घेते आणि भाजी फोडणी देते. तर आता वाजलेले आहे 12:30, 12-12:30 वाजले असतील. तर आज थोडे कामं लवकर आटोपले आणि त्यानंतर इथे जे हे पाणी असतं ना, जे देव धुतो ते पाणी मी झाडाला टाकत असते. तर इथे आता मनी प्लांटचं झाड आहे आणि ते जेट प्लांटचं त्यालाच टाकते, कारण तिकडे पुढे काही नेऊन टाकलेलं नाही. आता या झाडाचं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं होतं, रोज टाकत नाही त्यामुळे. तर इथे पूजा वगैरे आटोपली आणि म्हटलं आता चला भाजी फोडणी घालूया. तर आता जे उकडलेले बटाटे होते ते राजम्यामध्येच मिक्स करणार आहे. आता काही दुसरी म्हणजे बटाट्याची भाजी करणार नाही, आता ही एकच भाजी करते आणि साध्या चपात्या. आता आधी खूप विचार केला की ते करायचं, मग पुन्हा वेळेवर विचार बदलवला की नको, जे आहे ते साधा स्वयंपाक करायचा. तर इथे तेल टाकलं कढई गंजामध्ये आणि याच्यामध्ये तेजपान, थोडं कलमी, जिरं, मोहरी. आणि बऱ्याच दिवसांनी गंजामध्ये भाजी करत आहे, सहसा कढईमध्येच करते मी, पण कढई घासायला होती, म्हटलं जाऊ द्या गंजामध्येच करूया. सहसा गंजामध्ये करत नाही मी कुठल्याही भाज्या. त्यानंतर इथे पेस्ट टाकली मसाल्याची, जी की खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक छान मिक्स करून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर इथे टोमॅटो वगैरे टाकलेला आहे. म्हटलं ह्या मसाला तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचा. त्यानंतरच यामध्ये राजमा ॲड करायचा, तोपर्यंत कोथिंबीर बारीक छान तेलामध्ये शिजल्या जाईल. आणि त्यानंतर इथे भाजी झाली की लगेच मग चपात्या. तर बघू शकता मसाला छान तयार झालेला आहे. यामध्ये आता कोथिंबीर ॲड केली की लगेच यामध्ये बटाटा आणि राजमा. राजम्याची भाजी, राजमा जर छान उकळला ना तर ती छान होते खायला, आणि थोडा अर्धवट उकळला ना तर अजिबात खायला चांगली लागत नाही. मग मी राजमा थोडा जास्तच होऊ देते
म्हणजे कमीत कमी 5 शिट्या तरी होऊ देते, म्हणजे चांगला शिजला जातो. तर इथे भाजी वगैरे झाली की लगेच चपात्या करते आणि त्यानंतर परत रूम क्लीन करणे. आणि आता गरमी इतकी होते ना, तर असं वाटते की गॅसजवळ थांबूच नाही. भयानक अशी गरमी होते. म्हणजे दुपारचा स्वयंपाक तरी ठीक वाटतो, पण रात्री तर अजिबात करायची इच्छा होत नाही. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.